महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। आधी छगन भुजबळ यांचं भाषण, त्यानंतर जरांगे पाटलांचे आरोप आणि आता वडेट्टीवार यांच्याकडून देखील भुजबळांना चिमटे। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। पाहूयात या राजकीय वाकयुद्धाचा हा विशेष अंक। ओबीसी आरक्षणाची राजकीय झुंज, दुहेरी लढाई आणि आरोप प्रत्यारोप, दिवाळी आधीच राजकीय फटाके। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले राजकीय नेते वेगवेगळ्या मार्गांनी आपापली भूमिका मांडतायत। नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार मेळाव्याची सभा पार पडली। यावेळेला छगन भुजबळांनी या वादात दुहेरी लढाई लढण्याचा इशाराच देऊन टाकलाय। तर जरांगे पाटील यांनी सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण घेण्याची भूमिका ठामपणे बोलून दाखवलेली आहे। यावेळेला या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या दाव्यांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मी कोर्टात गेलो, सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत। माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे। लक्षात चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले, ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा। ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतेत। फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे। लक्षात ठेवा। त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही। फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही। आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही। त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती। तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे आणि त्याच्यावरूनच यांचं कळतंय, फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते। आपल्या भाषणादरम्यान छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विखे पाटलांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला होता। विखे पाटील आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरवून गेले आणि जीआरही काढला, असा घणाघात भुजबळांनी केला होता। त्यांच्या या टीकेला आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा उत्तर दिलंय। मला सांगता तुम्ही येऊ नका, आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। त्या उपसमिती अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून, मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। इतकंच काय, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय। कारण सभेदरम्यान छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवार यांचा एक जुना व्हिडिओ दाखवून एकच भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता। त्याबाबत जेव्हा वडेट्टीवारांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी छगन भुजबळ यांनाच शाब्दिक चिमटा काढलाय। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? तासाला जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल। भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री आहेत, ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली। आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे।
भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर तर होतोच आहे, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामुळे आगामी काळात या वादामध्ये नेमकं पुढे काय काय होणार आहे हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.